संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोबतच आंबा आणि पालेभाज्यांचंही नुकसान झालंय। दुसरीकडे वादळी वारा आणि पाऊस असल्याने अनेक घरावरचे पत्रे उडून गेलेत। शहरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मात्र तारांबळ उडाली आहे। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर गावामध्ये तुफान गारपीट झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गारांचा खच जमा झाल्याचं पाहायला मिळतं। तसंच अनेक गावांमध्ये जोरदार वादळी पावसाने चांगलंच झोडपलंय। जालन्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। शहरी भागासह काही गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसलाय। अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। मनमाड शहरामध्ये ढगांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळेस हलक्या स्वरूपाचा गारा पडला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली। तसेच हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। भंडारामध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळामुळे हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी भात पीक जमीनदोस्त झाले। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद कुकसा अंचळ परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरू झाला। तर सोयाबीन आकाराच्या गारा पडल्या आहेत। त्यामुळे पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय।